लिफ्ट भेटली आहे ट्रकमध्ये. रोड चांगला झालाय, खराब होता रोड थोडा आहे, आता इथून चांगला आहे. आता पुढे चांगलाच आहे वाटतं रोड, का खराब आहे अजून खराबच आहे का? बाबा येताना हाड खिळखिळे झाले माझे. मंडळी, तुम्ही विचार करत असाल हा एकदमच ट्रक मध्ये कुठून आला, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मी निघालो होतो पैठणवरून बीडकडे जायला. वाटेत एका काकांसोबत बैलगाडीमध्ये बसून त्यांच्या शेतात गेलो, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, बोरं खाल्ली, ऊस खाल्ला आणि त्यानंतर मी निघालो पुढच्या प्रवासाला, म्हणजेच बीडकडे जायला. मग वाटेत मला एका काकांनी लिफ्ट दिली ट्रकमध्ये. आणि आता पुढे संभाजीनगरनंतर 2 दिवसानंतर हायवे पकडला आहे आणि हा हायवे डायरेक्ट जातो धाराशिवमध्ये. हा आपला हायवे. आता इथून पुढे असं वाटतं की चला आपल्या गावात आपण चाललो आहे, कारण हा NH52 आहे, नॅशनल हायवे 52. जो आधी 211 होता तो आता NH52 आहे. हाच हायवे हा जातो, हा येतोय संभाजीनगरवरून. संभाजीनगर, बीड, मांजरसुंबा, भूम, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर. When the night comes crawling and I'm all alone, I head for the highway, baby, to please my restless bones, my restless bones. माजलगावच्या एंट्री पॉईंटला त्या काकांनी मला तिथे सोडलं. काका जरा मला ते म्हणजे एक वेळ नाही म्हणू शकत, लय शांत होते. म्हणजे पैसे मागितले त्यांनी मला स्टार्टिंगलाच बसतानाच. म्हणलं बीडपर्यंत चाललेत का? ते म्हणले हो माजलगावपर्यंत. म्हणलं मग मला सोडाल का तिथपर्यंत? तर मला म्हणले पैसे आहेत का? म्हटलं पैसे नाहीत. मग कसं सोडणार? म्हणलं बघ मग ठीक आहे म्हणलं, मी उतरतो म्हणलं. तर म्हणले नाही बसा, काहीच पैसे नाहीत का? मी म्हटलं काहीच नाही. तर मग म्हणले मी म्हणलं होतं त्यांना उतरतो, तर म्हणले तिथं उतरतो बसला, चला आता नाहीत तर काय, माणूस की म्हणून सोडतो. पण तसं बोलले, शांत आली, एवढं काही गप्पा मारल्याच नाही का. त्या ट्रॅक्टरवाल्याने लिफ्ट देऊ का म्हणून विचारलं मला. मी नाही म्हणलं, कारण जवळपास मी ट्रॅक्टरच्या स्पीडने चालतोय. तो उसाचा ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळं अरे देवा, एक जण गेला, हात करायला विसरलोच मी. थांबा आता स्ट्रगल, मला वाटलं तर स्ट्रगल नसणार पण उलट स्ट्रगल व्हायलाय. कसं काय? ठीक आहे, आजचं चालायचं आहे, ताकद अजून माझ्या अंगात, त्याच्यामुळे चालेल. जेव्हा ताकद संपल तेव्हा मी मग मागतो लिफ्ट. जय हरी. फायनली लिफ्ट भेटली. आपका नाम? खलील सिकंदर पठाण. खलील सिकंदर पठाण. पठाण साहेबांनी आपल्याला लिफ्ट दिलेली आहे. कहाँ तक जा रहे हो? बीड. तो क्या बात कर रहे हो गाड़ी पे? तो छोड़ दोगे मुझे बीड तक? अरे वाह, हाय करो. पठाण साहेब म्हणजे एकदम भारी माणूस. त्यांनी मला लिफ्ट तर दिलीच, पण सोबत आम्ही गप्पाही मारल्या. मी माझे ट्रिपचे एक्सपिरियन्स त्यांना सांगत होतो आणि तेही आवडीने ऐकत होते. गप्पा मारत आम्ही पोहोचलो बीडमध्ये त्यांनी मला थेट नेऊन सोडलं. बीडचं प्रसिद्ध आणि ऐतिहासिक आणि खूप पुरातन असं महादेव मंदिर आहे. फायनली आलोय आपण, त्यांनी सोडलं आपल्याला. थँक्यू सो मच. गेवराई कहाँ से? माजलगाव से. गेवराई से ना. गेवराईपासून इथपर्यंत लिफ्ट दिली आहे. मी उड्डाणपुलावरती चालत चाललो होतो, तेव्हा हेच थांबले, म्हणले चला पुढं. म्हणले छान वाटलं, बोलून मजा आली. तो ठीक आहे, मिळते. थँक्यू सो मच. हे जुनं बीड म्हणू शकता, हे जुन्या बीडमध्ये असलेलं हे मंदिर, ओंकारेश्वर मंदिर कुठं आहे ताई? ते का गुलाबी? चला, बघत बीड गाठला. इथून धाराशिवला जाऊ का डायरेक्ट? पुढच्या 3 तासात धाराशिव संपला विषय. 3 तास नाही, आपल्याला 3 दिवस काढायचे अजून. एवढ्यात जवळ आलो मी धाराशिवच्या. अजून 3 दिवस. 109 का 120 किलोमीटर आहे इथून धाराशिव. फक्त हे गर्दी आहे. हेमाडपंथी मंदिर आणि जुनं दिसतंय हे मंदिर.
बघू मंदिराबद्दल जर माहिती भेटली तर नक्कीच घेतो कोणाकडून तरी, बोलायला लावतो कोणाला तरी. कनकालेश्वर, कवर अनुस्वार, हां ओके, कनकालेश्वर. बघा त्याचे रथ यात्रेच्या टायमाला रथ वापरतात. मंदिर असं वाटतं पाण्यावर तरंग आहे, मधोमध मंदिर आहे. राम राम मामा. व्हिडिओ चालू हा, काय म्हणलं? स्टँड मोबाईल ठेवायचं, मोबाईल ठेवायला नॉर्मल एका जागेवर मोबाईल ठेवायचा. हा तुमचंच आहे का दुकान? मी चार्जिंगला लावू का थोड्या वेळ, दर्शन करून येऊ सर. ते मंदिराच्या सुरुवातीलाच कालभैरवनाथाचं मंदिर आहे, त्याच्या बाहेर शिवलिंग आणि नंदी तुम्हाला दिसेल. हे त्र्यंबकेश्वर सारखं शिवलिंग आहे. आणि कुठले म्हणलात ते वाला काय, त्याचं काय 2000 वर्षापूर्वीचं, 2020. बापरे. हे बघा, हे जे शिवलिंग आहे ते 2020 वर्षापूर्वीचं आहे. आजपासून 2020 म्हणजे बघा, हे आहे पिंपळाचं झाड, एवढं मोठं झाड आहे. आणि थांबा थांबा, आवाज येत नाही तुमचा. काय म्हणले? हा, स्टोरी टाइम. आता बोलूया या मंदिराच्या इतिहासाबद्दल. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर साधारणपणे 11व्या किंवा 12व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य 6वा यांच्या काळात बांधले गेले असावे. काही इतिहासकार याला यादवकालीन सुद्धा मानतात. कनक म्हणजे सोने आणि ईश्वर म्हणजे महादेव, यावरून याचे नाव कनकालेश्वर किंवा कंकालेश्वर असे पडले. असं म्हणतात की 1000 वर्षांपूर्वी हे मंदिर इतकं भव्य होतं की 10 किलोमीटर अंतरावरून सुद्धा सोन्यासारखं चमकायचं. मंडळी, या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर चारही बाजूंनी पाण्याने वेढलेलं आहे. हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी असून यात चालुक्य शैलीतील दगडी बांधकामही दिसून येतं. मंदिर बांधताना कुठेही माती किंवा चुन्याचा वापर केला गेलेला नाही, हे विशेष. या मंदिराला दशावतारी मंदिर असं म्हणतात. म्हणजेच याच्या भिंतीवर आणि खांबांवर हिंदू देवतांसोबतच चालुक्य काळातील लढणाऱ्या स्त्रियांच्या दुर्मिळ शिल्पे आणि जैन तीर्थंकराची शिल्पे कोरलेली आहेत. 25 किलोमीटरचा अजून पॅच राहिलेला आहे. 25 किलोमीटरच्या पॅचला अजून 3 तास आहेत बाकी. जाऊ शकतो आपण, बघू. इथे थोड्या वेळ थांबेल, थोडी रेस्ट घेईल, एक अर्धा तास, जास्त नाही. गर्दी आहे इथे, कॉलेजमधून सुट्ट्या मारलेले मुलं मुली आलेले तिथे भरपूर प्रमाणात. बघाल तिथे हळदी कुंकू जर लावलेलं असलं, मूर्त्या फोडलेल्या तिथे सगळीकडे. काय मंदिर, मी काय बघू, म्हणजे प्रत्येक मूर्तीचं शिर कटलेलं आहे. इथे हे पाणी आहे, एवढंच आहे, पण मंदिर परिसर खूप छान आहे. पोरांचा फोटोशूट चालू आहे तिकडं, कॉलेजच्या पोरांचं. तेव्हा पप्पी घ्या आता, पप्पी घ्या. काय चाललंय? कुठल्या कॉलेजचे तुम्ही? काय आज काय शेवटचा दिवस आहे? गुड 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 गुड. कुणी काय भाषण बिषण केलं का नाही? कोण रडलं? कोण? सरांवरती? अरे सरांवरती नसते करायची शेवटच्या दिवशी. काही असलं तर शेवटच्या दिवशी आम्ही त्याला तेच म्हणलं, ते ऐकत नाही. सर्वर किरीश का सुनेगा गाना? तू कविता केली, होऊन जाऊ दे थोडस. जाऊ दे, एक शब्द कागदावर आहे का? म्हणजे इमोशनल होती का? बोल. जाऊ दे, क्रश वाली बोलून दाखव एकदा. नाम नाही लूंगा पर. हा थांबा. हा मला येतच नाही आता. नाही
अरे तू स्वतः कविता लिहितो ना, मग आठवली पाहिजे तुला. ए कॉपी मारतो तू. गुगल बाबाकडे गुगल. चल जाऊ कॅन्टीनला, चला. चहा वगैरे पिऊ. अबो असं तिला वेगळं वाटेल म्हणून मी बोललोच नाही, आजपर्यंत बोललोच नाही. पॉइंट आहे. अरे पण एकच गड सर. अरे पण कविता होती, तू वाक्य काय बोलला? मग जोडा नाही त्याला. कॅमेरा समोर तुला असं हे वाटायला, भीती वाटायली का? मुलांना फोटोज काढून दिले आणि मी निघालो आता पुढे जायला. पुढे जात असताना माझ्या डोक्यात एकच होतं की आता 25 किलोमीटर पुढच्या 2 तासात कव्हर होतील की नाही. बाकीचं बीडला तर असं असं काही नाही आहे. ते काहीतरी गुगलवरती मला पावडी, काहीतरी पाण्याची पावडी असं काहीतरी फेमस आहे म्हणले होते. पण काय माहिती, ते दूर आहे म्हणे खूप, म्हणजे दुसऱ्या रोडला आहे, आउट ऑफ बीड असं म्हणू शकता. कंकालेश्वरवरून आता मला गाठायचं आहे बीड बायपास, जो की धाराशिवला जातो, मांजरसुंब्याला जातो. मांजरसुंब्यावरून टर्न मारून तसंच केज मार्गे अंबेजोगाई. पण माझा 100 किलोमीटरचा पॅच संपलेला नाही आहे, त्याच्यामुळे अजून 25 किलोमीटर माझ्या हातात आहेत. तर त्या 25 किलोमीटरसाठी मी मांजरसुंब्याच्या पुढे एक गाव आहे कुठलं तरी, नेकनूर का नेनपूर असं काहीतरी, तर तिथे स्टे घेईल आजचा. बघू आता कसं होतं, काय होतं. टाईम आहे माझ्याकडे, आता 2 वाजले. मगाशी मी टाईम चुकीचा सांगितला होता, सो सॉरी फॉर दॅट. बघत 2 किलोमीटर चालत फायनली पोहोचलो आहे सोलापूर रोडला. आता हायवे पकडायचा आणि मांजरसुंब्यापर्यंत लिफ्ट बघायची आणि मग तिथून मग मांजरसुंब्याच्या समोर एक गाव आहे, तिथे थांबायचं. बापरे, दम लागायला. मला वाटतं सेकंड लाईफलाईन यूज करावी काय आज. सेकंड लाईफलाईन लय मजेदार असणार आहे. चला, 10 रुपयाचे 3 केळी भेटलेले आहेत. खात जाईन मी. पैसे खर्च केले मायनस, तिथं काउंटरमध्ये आपल्या -10 झाले, पण वर्थ इट आहे ते 10. मजबूरन अगर मुझे पैसे खर्च करने पडे तर मी खर्च करेन असं म्हटलं होतं, त्याच्यामुळे घेतलंय. आता कंटिन्यू चालत राहिलो आणि उन्हात फिरलो, त्यामुळे माझी तब्येत बिघडत होती हे मला जाणवत होतं. हे आता पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर आहे बीडचं, हे सोलापूर रोडला लागते. STचं काहीतरी ऑफिस पण होतं, हॉटेल जय हिंद त्या ठिकाणी तिथपर्यंत. पण अजून काही लिफ्ट कोणीच नाही दिलेली, कोणीच लिफ्ट देत नाही आहे. बीडकर का लिफ्ट देत नाही आहेत तुम्ही? कोणीच गाडी नाही थांबवली. हॉटेल जय हिंदीत आहे मी सध्या. इथपर्यंत झालं. कंकालेश्वरपासून चालत येतो. अजून बायपास गाठायला लय वेळ आहे. एवढं चालणं माझ्या आरोग्याला घातक आहे, कारण मी ऑलरेडी आजचा कोटा पूर्ण केला आहे. 15 किलोमीटरचा माझा चालायचा. खूप चाललो आहे आज. 15 नाही, सॉरी 10 किलोमीटरचा कोटा पूर्ण केला आहे. 15चा करायचा आहे, पण माझ्यात नाही आहे तेवढी ताकद. आणि दुपारचं 2 वाजलेत, 3 वाजायलेत, आता 2:30 वाजले असतील, 3 वाजायलेत. 4पर्यंत गेलो पाहिजे मी कसं करू. मला जरा स्टेबल राहता येईल. बोलता येत नाही आहे मला. बापरे, नया इथपर्यंत आलो आहे मी. ओके, खूप चाललो आता, बास झालं आहे. लय नाटकं झाले तुझे. जनी जनार्दन नगर याच्यासमोर उभारतोय आणि बिनलाजासारखा आता लिफ्ट मागणार आहे मी. कोणतरी गाडी थांबवल, कोणतरी एक तरी. बघू आता, बिनलाजा बनतो जरा जास्तच. पुढं कुठपर्यंत चालले? बायपासपर्यंत. मी मांजरसुंब्याला चाललोय. आणि अशा प्रकारे फायनली अर्ध्या तासानंतर मला बीडमधून बाहेर निघायला लिफ्ट मिळाली. लिफ्ट भेटली. थोडंसं बीडला झालो होतो, त्याच्यामुळे लिफ्ट भेटली. तरी तिथं स्टील अर्धा तास उभा राहावं लागलं होतं मला. आता मांजरसुंब्याला जातो. आता घेऊ तुला व्हिडिओमध्ये, घेऊ तुला व्हिडिओमध्ये. याने लिफ्ट दिली. बालाघाटच्या डोंगर रांगातून प्रवास करताना असं वाटत होतं की मी धाराशिवमध्येच एंट्री मारतोय, कारण हे डोंगर रांगा, NH52, मोठमोठे रस्ते आणि हिरवीगार झाडे हे बघून मला घरचीच आठवण आली. चालेल, थँक्यू. तुला भेटू. बाय बाय. आता मी आलो मांजरसुंब्याच्या मेन चौकात, संत शिरोमणी मन्मथ स्वामी चौक, मांजरसुंबा.
तर आता इथून थोडंसंच एक 5 किलोमीटर जाणार आहे, बरोबर 5 किलोमीटर जाणार आहे आणि टेंटची सोय करणार आहे. आज मात्र टेंट टाकणार म्हणजे टाकणार. मांजरसुंब्याच्या चौकातून चालत चालत मी येतोय पुढे आंबेजोगाई रोडला. मांजरसुंब्याच्या चौकातून मी पुढे येतोय आंबेजोगाई रोडला. पण आता वेळ आली आहे माझी सेकंड लाईफलाईन यूज करायची, जी सगळ्यात क्रेझी आहे. ती म्हणजे थांबा लगेच नाही सांगणार. जर तुम्ही माझा व्हिडिओ, जर माझी सिरीज तुम्ही आधीपासून फॉलो करत असाल फर्स्ट डेपासून, तर तुम्हाला माहीत असेल की सेकंड लाईफलाईन काय आहे. जेव्हा मी फर्स्ट लाईफलाईन घेतली होती तेव्हाच मी सांगितलं होतं की काय असणार आहे. हे आता आहे हॉटेल तुळजाई ढाबा आंबेजोगाई रोडला. लाईफलाईन माझ्यासाठी अशी इंटरेस्टिंग आहे, कारण तुम्हालाही भारी वाटेल. आता मी हे सगळं जेवण करणार आहे, फुल पोट भरून जेवणार आहे. मी राहणार कुठे तर टेंट. आज मला शक्यता वाटते आहे 99% चान्सेस आहेत टेंट मारायचे. पण मी हे सगळं जेवणार आहे. ह्याचं जे बिल येईल ते बिल मी आता कॉल करणार काही पोरांना, माझ्या मित्रांना, बघूयात ते बिल भरतात का. पण भरतीलही. पण मी त्यांना एवढं एकच सांगणार आहे की भावा एवढं बिल झालं आहे आणि तुला बिल भरायचं आहे, पण मी हे पैसे वापस करणार नाही. मी लाईफलाईनच्या भरोश्यावर मस्त पोट भरून खाल्लं, पण झालं भलतंच. मी ते जेवण केलं. आता प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. जी लाईफलाईन आहे ती कट लाईफलाईन नाही यूज होत आहे. का सांगतो तुम्हाला. बिल झालं आहे 200 रुपये आणि दादांना थोडंसं बोललो 200 रुपये लाईक मेसचं जेवण जे आपलं आहे तेवढंच, जे पुणे मुंबईला आपण मेसचं जेवण खातो तेवढंच बिल होतं नाही का. तर हॉटेलमध्ये असं ॲज सच हॉटेलमध्ये जेवलं असा फील नाही येतं ते बिल ऐकून. कोणीही करून देईल बिल 200 रुपयाचं, कोणीही करेल, कोणीही, कोण पण, म्हणजे येड्यातल्या येडंसुद्धा बिल भरून टाकेल माझं. असं नाही की मला बिल त्यांनी नाही भरायचं आहे, पण मजा त्याच्यात नाही आहे, चॅलेंजमध्ये मजा नाही आहे. तर मी काय करतो, मी जेव्हा आंबेजोगाईला जाईल, आंबेजोगाईला गेल्यावर मग तिथे चांगल्या हॉटेलमध्ये जातो आणि तिथे बिल भरतो. पण मग आता एवढं मोठं खाल्लं मी, त्याचं काय. तर मी दादांना विचारलं, दादा मी व्हिडिओ काढून देतो तुम्हाला हॉटेलचा, प्रमोशनल व्हिडिओ काढून देतो, तर त्याच्या बदले तुम्ही हे बिल माफ करू शकता का. मग दादांनी विचार केला. दादा म्हटले ठीक आहे चालेल, पण व्हिडिओ 1 नंबर झाला पाहिजे, म्हणजे क्वालिटी 1 नंबर आली पाहिजे. म्हटलं दादा काळजी करू नका, क्वालिटी 1 नंबर, क्वांटिटी 1 नंबर, आपल्याकडे सगळं भारी असतं. जसं तुमच्याकडे जेवण आहे तसं आपल्याकडे व्हिडिओच्या बाबतीत आहे. म्हटलं रेडी झालेत दादा, मी रेडी आहे. आता लेट्स गो. 5 वाजायचे तर अजून 4 वाजलेत. किती वाजलेत? 4. हां. त्यांच्या हॉटेलचा एक मस्त व्हिडिओ एडिट करून दिला आणि मी निघालो पोट भरून जेवण करून पुढं जायला. आता राहिला होता फक्त 1 तास माझ्या हातात. बाई विषय झाला. मी पॉवर बँक विसरलो, चार्जिंगला लावलं होतं तिथं हॉटेलमध्ये. एवढं चाललो मी, ते बघा तिकडे ढाबा, एवढं चालत गेलो होतो पुढं. ऐका परत जा, लय मोठा विषय झाला असता. नवीन चार्जर, माझी पॉवर बँक. बरं झालं पटकन मोबाईलला बघितलं चार्जिंग म्हणून लक्षात आली माझ्या. आजकाल काय शूट करतोय मी आणि काय करत नाही ते पण कळत नाही. माझा आवाज गेलाय ॲज युजल. वाटलं होतं मी 15 दिवसापर्यंत टिकवेल आवाज, पण नाही टिकला. 12व्या दिवशीच आज सर्वाईला आवाज आला. आणि लिफ्टही कोण देत नाही. बीड जिल्ह्यात काय प्रॉब्लेम आहे काय माहिती लिफ्ट द्यायला. पुढं चालले विचारलं कुठं जायचं आहे काय, सगळी चौकशी केली आणि परत नाही म्हणले. फायनली लिफ्ट भेटली 35 मिनिटांनंतर. मी किती चाललोय आणि किती ओरडून बोलतोय हे मला माहिती आहे, पण खरंच दादांचं दादा थँक्यू सो मच. तर दादांनी लिफ्ट दिली. काही लोक, सगळ्यात कठीण जर मला कुठे गेला असेल लिफ्टसाठी तर ते म्हणजे जालना. सगळ्यात जास्त बीड, त्याच्यानंतर जालना आणि त्याच्यानंतर संभाजीनगर. खरंच बीडकर तुम्ही असे काय लिफ्ट देत जा, जरा गरजू लोकांना लिफ्ट देत जा. आज सकाळी जेव्हा पैठणवरून निघालो होतो तेव्हा ज्या जोशात निघालो होतो ती एनर्जी माझ्यात आता राहिली नव्हती. मला असं वाटत होतं की माझं अंग इथेच टाकून द्यावं, इथेच झोपून जावं, असं विचार येतच होता. तितक्यात आम्ही समोर बघतोय तर एक भला मोठा टेम्पो पलटी झालेला होता.
म्हणजे आत्ता पडला काय दादा? आत्ता पडला मोसंबी आंबे मोसंबी काळजी घ्या बघा काका. कुठून आले? नगरवरनं. बापरे. आणि कुठे चालले होते? बा हैदराबादला. हा जाऊ दे काही हे करू नका. ह्यांना सांगितलं का? मालकांना सांगितलं का? हा आली का? मग काय टेन्शन नाही. काळजी घेत जावा. रोज चालायचं असतंय. जीवाच्या पलीकडे काही नाही. काय फोर व्हीलर न काय केलं म्हणलं? अंगावर आले होते इकडं हा त्यांना वाचवायला मी गाडी खाली गेली. हा रोडवर घ्यायला गेलो ते झाला. खाली इकडेच गेली का गाडी मग पूर्ण? नाही इकडून बाहेर आली गाडी. हा बाहेर आली पण ते तोल गेला मागचा. हा त्या गाडीला टायर खाली उतरू द्यायचंच नाही. हा ना तुम्हाला लय काळजी समोर त्याला घ्यावी. वाचवणं हे काम आहे ना आपलं. परत तेच आपल्याला बोलले असते. बरोबर आहे. की मोटर गाडी किती असं पुढे दादांनी मला मसाजोग या गावापर्यंत सोडलं. माझी तब्येत एवढी खराब झाली होती की मला व्हिडिओ काढायला बोलायलाही येत नव्हतं. मी कसा बसा टेंट मारला आणि रात्री टेंट मध्ये काढला. आज फर्स्ट टाइम टेंट यूज करतोय. तसं तर याची वर लाईट पण लावू शकतो. आहे काहीतरी नाहीये. जास्त तर अशी लाईट लावली असते. ओके तर हे होतं आजचा आपला खटाटोप. पैठणवरून बीडला यायचा. आता बीड जिल्ह्यात आलो आहे. बीड जिल्ह्यात 2 दिवस असणार. 1 दिवस गेला माझा पूर्ण बीड जिल्ह्यातला. हे बारकी बारकी किडे येले तेवढे थोडा त्रास होईल. आता उद्या मी जाणार आहे अंबाजोगाईला आणि तिथून मग धाराशिव जिल्हा. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आज खूप कसरत झाली. बीडचे लोक असे काय आहेत लिफ्ट देण्याच्या बाबतीत काय माहिती. पण ठीक आहे. आता काय मी आधी जालन्याला 1 नंबरला ठेवलं होतं पण आता बीडला 1 नंबरला ठेवेल. आणि किडे खरंच त्रास द्यायला. ठीक आहे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आता राहिलेत फक्त 3 दिवस. जवळपास 3 दिवस. जवळपास नाही खरंच 3 दिवस. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. आता मी झोपतो. खरं मी खाली टाकणार आहे अंतरणार आहे.